नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आता मी आणि माझ्यासोबत इथे आर्विक आहे. आम्ही दोघे निघालेलो आहोत WTCला जाण्यासाठी. तर लुलूमधून मला काही ग्रोसरी आयटम्स घ्यायचे आहेत, तर ते घेण्यासाठी. आणि काही गोष्टी मी ब्लॉग जास्त करत नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्याशी शेअर करायला मिळत नाही आहे, तर त्यासुद्धा सांगते. तर सर्व पहिलं म्हणजे मी सध्या एकटी आहे. गेले 3 दिवस मंदार गेलेले आहेत साईटवरती, प्लांट साईटवरती, कारण त्यांचं शटडाऊन चालू आहे. तर शटडाऊन म्हणजे काय असतं, तर आपल्याकडे जसं गव्हर्मेंट काही कंपनीज असतात, तर तसं इथे ॲडनॉक आहे गव्हर्मेंटची कंपनी, ज्याच्या प्रोजेक्टवरती सध्या आता मंदार काम करत आहेत. आणि त्याचे भरपूर प्लांट्स असतात, कारण मंदार आहेत ना ते ऑइल अँड गॅस फील्डमध्ये आहेत आणि त्याचे जे भरपूर सारे प्लांट्स असतात. तर मंदार ज्या सध्या प्रोजेक्टवरती आहेत ना, तो पर्टिक्युलर एक प्लांट शटडाऊन म्हणजे एक पर्टिक्युलर मंथसाठी बंद ठेवतात. आणि जे पण मेंटेनन्सची वगैरे कामं असतात ना, किंवा जे पण काही अपग्रेडेशन वगैरे असतं त्या प्रोजेक्टचं, ते सर्व दिलेल्या पर्टिक्युलर वेळेमध्ये त्यांना बाय हुक और बाय क्रूक कंप्लीट करायचं असतं. तर त्यासाठी हे जे पण प्रोजेक्टवरती सगळे आहेत इंजिनियर्स ना, ते तिथे साईटवरच जातात. आणि अबुधाबीमध्येच ती साईट आहे, विथिन अबुधाबी, पण आमच्या घरापासून भरपूर लांब आहे. आणि ते प्लांट खूप आतमध्ये आणि लांब असतात, सतत बाहेर जाण्या येण्यासाठी परमिशन नसते. तर आणि तिथेच सर्व सोय असते, राहण्याची, खाण्याची, पिण्याची वगैरे सर्व. त्याच्यामुळे खूप जास्त येणं जाणं नसतं. त्याशिवाय फोन अलाउड नसतो प्लांट साईटवरती, त्याच्यामुळे मंदारचा फोनसुद्धा घरीच आहे. पण एक कंपनीचा छोटासा नॉर्मल आपले फोन असतात ना, छोटे बटन फोन, तर तो आहे, ज्याच्यावरून ते मला वेळ मिळेल तसं 1-2 वेळा दिवसातून कॉन्टॅक्ट करतात. तर इथे मी पहिल्यांदाच एकटी राहते, गेले 3 दिवस झाले. आणि आज संध्याकाळी मंदार येणार आहेत आणि उद्या पुन्हा पहाटे निघणार. म्हणजे 3-4 दिवसांनी मी मध्ये एक फेरी मारेन म्हणाले भेटायला तुम्हाला, आणि मग पुन्हा जाईन. आणि आता हे जे शटडाऊन आहे ना, ते 2 महिन्यासाठी आहे. म्हणजे 2 महिन्याचा त्यांना वेळ दिलेला असतो. त्यामध्ये जे काही चेंजेस, अपग्रेडेशन, मेंटेनन्स जे काय असेल, मला फार जास्त त्यातलं माहीत नाही, पण जेवढं मला आयडिया आहे तेवढं मी सांगते. तर त्या दिलेल्या स्पॅनमध्ये त्यांना कंप्लीट करायचं असतं कुठल्याही कंडिशनमध्ये. कारण असे गव्हर्मेंटचे भरपूर प्लांट असतात आणि एक प्लांट जरी 1 ते 2 महिन्यासाठी बंद राहिला ना, तरी गव्हर्मेंटला होणारं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे दिलेल्या स्पॅनमध्येच त्यांना जे काही चेंजेस, मेंटेनन्स करायचं असतं ते कंप्लीट करायचं असतं. मग त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड जेवढे पण इंजिनियर्स असतात ऑफिसेसमधले, प्लांटवर काम करणारे, हे दिवस रात्र तिथे काम करतात आणि तो प्रोजेक्ट पूर्ण करत असतात. तर असं करून मंदारना आता जानेवारीच्या स्टार्टिंगपर्यंत त्यांचं हे चालू राहणार आहे. मग ते 4 दिवसासाठी, 5 दिवससाठी जाणार, मध्ये येणार, असं करून. आणि तिथे जाण्यासाठी वगैरे कंपनीचीच गाडी असते, त्याच्यामुळे ते एक चांगलं ऑप्शन आहे. थोडंसं ऊन आहे. तर जस्ट मी आले आणि सिग्नल लागलेला आहे, त्याच्यामुळे थांबावं लागलं आहे. थोडंसं ऊनसुद्धा आहे. आणि आता सध्या मी आर्विकला स्कूलमध्ये पाठवत नाही आहे, कारण सध्या मी स्टॉप केलेलं आहे त्याला पाठवण्यापासून. कारण स्कूल आहे ना, खूप जास्त मध्ये मध्ये चेंजेस करत राहते, अननेसेसरी फीज वाढवते, अननेसेसरी स्कूलचं टायमिंग कमी करते. तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला पटत नाही आहेत, त्यामुळे मग मी त्याला स्टॉप केलेलं आहे पाठवण्यापासून. आणि आता नेक्स्ट वीकमध्ये म्हणजेच 29च्या रात्री आम्ही जात आहोत इंडियाला. तर तुम्ही म्हणाल की मी आत्ताच जाऊन आले 4 महिन्यापूर्वी इंडियाला, पण आता पुन्हा जाण्यामागचं कारण तसंच आहे. तर एक म्हणजे मंदारचं शटडाऊन चालू आहे, तर ते सतत तिकडे जात राहणार. तर मी इथे एकटी राहणार, त्यापेक्षा विचार केला की तिथे जाणं. आणि दुसरं खास कारण म्हणजे आमच्या मम्मींचं, म्हणजे माझ्या सासूबाईंची 60वा वाढदिवस आहे, तर त्याच्या सेलिब्रेशनसाठी आम्ही जातो आहे. आणि मंदारला ना अजिबातच गेले 4 महिने सुट्टी वगैरे अजिबात नाही आहे. पण काहीतरी कसं तरी करून त्यांना 1 वीकची, म्हणजे 10 ते 12 दिवसाची सुट्टी त्यांनी मिळवली आहे. कारण की त्यांच्या सुट्ट्या खूप जास्त बाकी आहेत आणि त्या एनीहाव लॅप्स होतात. पण त्यांचं शटडाऊन आणि बाकी सगळं वर्क प्रेशर, त्यामुळे त्यांनी सुट्ट्याच घेतल्या नाहीत. पण आत्ता मग इंडियाला जाण्यासाठी त्यांनी 10 ते 12 दिवसात, कारण मम्मीचा बड्डे आहे म्हटल्यावर आपल्याला गेलं पाहिजे. मग त्या ह्याने
सुट्टीसुद्धा अप्रूव्ह करून घेतली आणि मग आता आम्ही 29च्या रात्री 12:15ची आमची फ्लाईट आहे. तर आम्ही इंडियाला जाण्यासाठी निघू. तर हा आहे WTC मॉल म्हणजेच वर्ल्ड ट्रेड सेंटर. इथे तुम्ही बघू शकता बस थांबलेली आहे कारण आम्ही क्रॉस करतोय. कारण पेडेस्ट्रियनला पहिला प्रेफरन्स आहे क्रॉस करण्यासाठी. त्याचबरोबर आपण पेडेस्ट्रियन झेब्रा क्रॉसिंग शिवाय इतर कुठूनही क्रॉस करू शकत नाही. तर जाण्यासाठी आम्ही आता माझी सर्व तयारी चालू आहे आणि आता मंदार नाही आहेत म्हटलं सर्व पॅकिंग वगैरे मलाच करायची आहे. आणि मग मंदार होते ना तेपर्यंत सर्व शॉपिंग करून घेतली आम्ही कारण बरेच सर्व गिफ्ट्स घ्यायचे होते. तर ते सर्व घेऊन घेतले मंदार जाण्याआधीच. आणि आता सर्वात शेवटी राहिलेलं आहे ते म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे चॉकलेट्स वगैरे. तर ते खूप जास्त लवकर घेऊन चालणार नाही. तर त्याची शॉपिंग तर मी एकटी जाऊनसुद्धा करू शकते. त्यामुळे जाण्याच्या 1-3-4 दिवस आधी मी जाऊन ते सर्व घेऊन येणार. आणि मग काय काय गिफ्ट्स घेतले आहेत आणि काय काय सर्व शॉपिंग केली आहे ते सर्व तुमच्यासोबतसुद्धा शेअर करेन. आणि आता मी पोहोचलेली आहे मॉलला. तर हा मॉल तुम्ही बराचसा माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलेला आहे कारण इथे आहे लुलू हायपर मार्केट आणि सर्व ग्रोसरीची शॉपिंग मी इथूनच करत असते. ते एंट्रन्सलाच मस्त मोठा असा क्रिसमस ट्री, त्याच्या बाजूला रिसायकल बॉटल, टॉय बेबी, पेमेंटसाठी अशा मशीन्स आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर मसाज करून घ्यायचा असेल तर रिक्लायनर चेअरसुद्धा आहेत. आणि आता दिवाळी आणि हॅलोवीन नंतर तुम्हाला प्रत्येक सुपर मार्केटमध्ये इथे आता क्रिसमसच्या रिलेटेड सर्व वस्तू सेलसाठी दिसतील. आणि खूप जास्त शूट करणार नाही आहे कारण जिथे जिथे मला जे आयटम्स घ्यायचे त्या त्या ठिकाणीच मी जाणार आणि पटपट घेऊन घरी जायचं आहे. नॉनव्हेज सेक्शनमधून मी प्रॉन्स घेतलेले आहेत जे क्लीन करायला दिलेले आहेत आतमध्ये. कारण आज संध्याकाळी मंदार 3 दिवसांनी येणार आहेत. म्हटलं की प्रॉन्स राईस करूया. पुढे आलेली आहे डेअरी सेक्शनला आणि इथून मला आर्विकसाठी लस्सी घ्यायची आहे कारण त्यालाही लस्सी खूप आवडते. आणि त्याचबरोबर कर्डसुद्धा घ्यायची आहे. तर इथे 1 किलोपासून अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये सुद्धा डबे अवेलेबल असतात. तर नेहमी मी 1 किलो घेते पण आता 1 वीकसाठी ना ½ kg इनफ आहे. पुढे आल्यानंतर मला हे मेकअप सेट दिसले. म्हटलं की आता भारतात जातोय तर कोणाला गिफ्ट करायला आणि स्वतःसाठी असे मी 2 घेतले. आणि छोटेच घेते आहे कारण मग मेकअप खूप जास्त यूज केला नाही तर मग तो एक्सपायर होऊन जातो. भारतात असताना मी सफोला गोल्ड ऑइल यूज करायचे पण इथे त्याची किंमत एक्सपोर्ट होऊन 2000 रुपये क्रॉस करते जी खरंच खूप जास्त आहे. त्यामुळे मी फॉर्च्यून, नूर किंवा अल्कोझाय असे ब्रँड वापरते. आणि यानंतर मला आठवडाभर आता फक्त आहोत तर त्यासाठी लागणाऱ्या सर्व व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स मी आता घेतलेले आहेत. आणि इथे 365 दिवस आपल्याला आंबे मिळत असतात. आणि हा आपला भारतीय बदामी आंबा आहे आणि इतर काही कोरियाचे आहेत. सर्व व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो आहोत वेट करण्यासाठी. तर हे काम आर्विकचं आवडीचं आहे. ते जर मी केलं की त्याचा आरडाओरड सुरू होतो त्याच्यामुळे ते त्यालाच करून द्यायचं. त्याचं स्पष्ट म्हणणं असतं की मम्मा तू मध्ये हात लावायचा नाही. ते झालं. हे घे सगळं ठेव. सगळं घे. हा हे पण ठेव. सर्व घेऊन मी बिलिंग काउंटरला आले. म्हटलं की मेकअप बॉक्सची डेट चेक करूया. तर प्रोडक्शन डेट 2022ची म्हणजे फारच जुनी होती आणि आता 2025ला एक्सपायरी होती. त्यामुळे मी ते पुन्हा ठेवून दिले. लुलूमधून बाहेर पडल्यानंतर मी आलेली आहे फूड कोर्टला आणि म्हटलं आता आर्विक बराच वेळ माझ्यासोबत फिरत होता आणि अजून घरी जायला थोडा वेळ लागेल तर त्याच्यासाठी इथे मी एक बर्गर घेतलेला आहे. आणि आता सध्या मंदार नसता तर दिवसभर आम्ही दोघेच घरी असतो तर म्हटलं की चला निवांत बसू थोड्या वेळ त्याच्यासोबत वेळसुद्धा घालवूया इथे. मी लंच बनवून आलेली आहे. आता पटकन जाऊन जेवणार. म्हटलं तेपर्यंत आर्विकला भूक लागेल ना तर मग त्याला आणि आम्ही दोघांनी मिळून एक बर्गर खाल्ला. तर आता जाते खाली. आर्विकची बडबड तर चालूच असते. आणि आता बर्गर खाल्ल्यावरती बोलतो मम्मा अजून काहीतरी ऑर्डर करूया का. बिवली हो का. आणि घरी जाऊन जेवणार कोण. हाय हॅलो. तर दुपारी WTCमधून आल्यानंतर दुपारी आम्ही दोघांनी लंच केलं आणि त्याच्यानंतर माझी जी छोटी मोठी कामं होती ती सर्व आवरून थोड्या वेळ आम्ही रेस्ट घेतली. आणि आता सध्या काही पुन्हा एकदा ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. इथे आर्विक स्टडी करतोय त्याचा स्टडी घेते मी. आणि त्याचबरोबर इथे मी काही व्हेजिटेबल्स आहेत त्या क्लीन करून ठेवते. तर इथे मेथी आणली होती तर मेथी क्लीन करते आणि कोथिंबीर आहे. तर मग त्याचा अभ्यास घेता घेता मी अशी छोटी मोठी कामंसुद्धा माझी आवरत असते. त्याला मी दिलेलं आहे नंबर्स रायटिंग. तर सध्या 1 to 20 पर्यंत तो लिहितो.
काय घातलंय मला बोलतात H2S डिटेक्टर. कसं वाटलं 3 दिवसांनी घरी येऊन? बरं वाटलं, पण काम पण भरपूर आहे, पण तुझ्या जायचंय. कसं आहे तिकडे? चांगलं आहे, साईट आहे. हे काय आहे? दिस इज H2S डिटेक्टर. H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड म्हणून हा विषारी वायू आहे, तो तिकडे निघतो. किती प्रमाणात आहे ते मेजर करण्यासाठी? जर लिमिट असते 10 ppm च्या जास्त असेल तर हा ब्लिंक करतो. आम्हाला तेव्हा एस्केप करायचं आहे, म्हणून हे साईटवर असताना ऑलवेज वी नीड टू घालून बसावं लागते. ओके. आणि हा असा ड्रेस आहे आणि हेल्मेट वगैरे सर्व आहे ना? हेल्मेट मी तिथेच ठेवलं. हे शूज आहेत, शूज व कसे झालेत सँडमध्ये वाळवंटात. हे काय आहे? त्याला IS फोन बोलतात. हा म्हणजे IS म्हणजे सर्टिफिकेशन आहे. IS हा प्लांटमध्ये यूजसाठी असा फोन लागतो, तरच हा आपण यूज करू शकतो इनसाइड प्लांट. ह्याला कॅमेरा वगैरे, कॅमेरा काय नसतो, GPS नसतं. या सगळ्या रिस्ट्रिक्शनशिवाय हा आपण तिथे वापरू शकतो. म्हणजे नॉर्मल फोन युटिलाइज करू शकतो असा प्लांटवरती, इव्हन शिपवरती. हा पण नॉर्मल नाही आहे. हा IS मीन्स हा तुमचा असं म्हणजे काही हजार्डस किंवा एक्सप्लोजिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये पण वापरायला युजफुल आहे. ओके. सर्टिफिकेशन आहे त्याचं. मग हा तुम्हाला कोणी दिलाय? हा कंपनीने दिलाय. कंपनीने कंपनीचा फोन आहे. जेव्हा आम्ही साईटवरून परत येणार तेव्हा त्यांना रिटर्न करायचा. ह्याची एक फोनची कॉस्ट आहे 6000 दिरहम. हो, ऑलमोस्ट 1,30,000. भरपूर आहे. आणि म्हणजे हे जे सर्व कपडे वगैरे सगळं ऑफिस त्यांना देतं आणि त्याचबरोबर त्यांचं पूर्ण म्हणजे अकॉमोडेशन वगैरे सगळं कंपनी करत असते. प्लांटवर तिथे सर्वच असतं, जेवण पण चांगलं असतं ना. ॲडनॉककडनं. हां, म्हणजे त्यांचा प्लांट आहे म्हटल्यावर सर्व त्यांचं रूम असते. कोटा केबिन आहे आम्हाला, ट्विन शेअरिंगमध्ये, बंकर बेड आहे आणि लॉन्ड्री वगैरे सगळी सर्व्हिस असते आणि कॅन्टीन आहे. तिथे जेवण म्हणजे आपण जाऊन करू शकतो, जे जे टायमिंग्स आहेत त्यानुसार. सध्या आमच्या प्रोजेक्टमध्ये प्लांटमध्ये शटडाऊन आहे. शटडाऊनमध्ये आमचा स्कोप आहे कंट्रोल सिस्टीम आणि फील्ड इन्स्ट्रुमेंट अपग्रेडेशन. सो प्लांट 25-30 वर्षापूर्वीची जी काही गोष्ट असते त्याची लाईफ संपल्यानंतर ती रिप्लेस करण्याचा डिसिजन घेतला जातो. तर तो आमच्याकडे स्कोप आहे आणि या प्रोजेक्टमध्ये आम्ही ते काम करतो आहे. तर काही ठिकाणची कंट्रोल सिस्टीम आम्ही अपग्रेड करतो आहे, जी पूर्ण प्लांटला कंट्रोल करते. आणि त्या व्यतिरिक्त काही फील्ड इन्स्ट्रुमेंट पण, असा मेजर स्कोप आहे. हां, आणि ॲक्च्युली मंदारचं काम हे ऑफिसमध्ये बसूनच असतं नेहमी. त्यांचं प्लांटच्या रिलेटेड तिकडे जाऊन काय काम नसतं. पण आता शटडाऊनमध्ये सर्व हे जे त्या प्रोजेक्टवर जेवढे काम करणार आहेत, बरोबर ना, त्या प्लांटवर आमची कंपनी इंजिनिअरिंग सपोर्ट देते या प्रोजेक्टला, EPC कॉन्ट्रॅक्टरला. सो आमचा रोल असा काही प्लांटमध्ये जाऊन काम करण्याचा नाही आहे, बट जे काही साईटवर क्वेरीज येत आहेत किंवा जे डॉक्युमेंटेशनमध्ये काही हे असेल, कन्फ्युजन्स असतील, तर ते साईटवर तिकडच्या तिथे क्लिअर करण्याचा हा आमचा रोल आहे. हां, आणि त्यांना तुम्हाला हे सगळं टोटल शटडाऊनचं किती कालावधी दिलेला आहे? 2 महिन्याचा. हां, म्हणजे शटडाऊन चालू झाला आहे आणि तो एंड होईल 7 जानेवारीला. ओके. तर त्याच्यात फेज असतात, कन्स्ट्रक्शन अँड कमिशनिंग फेज. तर ते फेज वाईजनुसार आणि युनिट वाईजनुसार, एरिया वाईजनुसार कामं चालणार. हां, म्हणजे आणि या 2 महिन्यामध्ये तुम्हाला काही करून हे सगळं कंप्लीट करायचं असतं, कारण तो प्लांट तेवढ्या वेळ बंद असतो, बरोबर? गव्हर्नमेंटचा सगळा रेव्हेन्यू या बेसिसवर आहे. तर गव्हर्नमेंटला ह्याच्यातून लॉस होत असतो तेवढे दिवस बंद राहिलं प्रोडक्शन. तर त्यामुळे हा जो शटडाऊनच्या कालावधीमध्ये डे नाईट कामं चालतात. तर अशा प्रकारे मंदार आलेले आहेत 3 दिवसानंतर घरी. आणि त्यांचं सुद्धा शटडाऊन म्हणजे काय, तर हे मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न केला. जस्ट थोडीशी इन्फॉर्मेशन की इथे कसं काम चालू असतं वगैरे. आणि इथे माझं जेवणसुद्धा रेडी झालेलं आहे. तर इथे मी असं आज मी कुठलेही लेअर वगैरे न देता असाच मस्त असा मिक्स प्रॉन्स राईस केलेला आहे. थोडासा असा खाण्याची इच्छा झाली होती, त्यामुळे इथे हा आर्विकसाठी केलेला आहे, थोडासा कमी स्पायसी, जेणेकरून तो व्यवस्थित जेवेल. वाळवंटात तुम्ही बसता जाऊन मॅट टाकून
मॅट टाकून आर्वीचे प्रश्न चालू झालेले आहेत पप्पा. Actually आपण डेझर्ट सफारीला जे गेलेलो ना तेव्हा आपण जसं बसलो होतो ना वाळवंटात, तर त्यावरून तो विचारतोय त्याचं ती थिंकिंग. आता 3 दिवसानंतर पप्पा घरी आले आहेत, त्याला दिसले दररोज तो रात्री त्यांचा फोटो बघून झोपायचा आणि आठवण काढायचा पप्पांची. बट ऑब्विसली मुलांना संध्याकाळी पप्पा दिसत असतात आणि ते आल्यावरती प्रत्येक मुलांना ते हवेसे असतात प्रत्येक गोष्टीसाठी, खेळायला बसायला वगैरे. तर आर्विकचं सुद्धा तसंच आहे आणि आज तो 3 दिवसांनी बघून खूप जास्त खुश झाला आहे आणि आता त्याचे प्रश्न चालू होतील, पप्पा असं तसं तसं. तर असा होता आजचा ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये मंदार घरी नसताना, म्हणजे नॉर्मलीच माझा तो रुटीन असतो, तर आर्विकला घेऊन मी WTCला गेले, जे काही ग्रोसरी आयटम्स घ्यायचे आहेत ते घेऊन आले. आणि आता थोड्याच दिवसात आम्ही 1 आठवड्याने इंडियाला जाणार आहोत आणि यावेळी इंडियाला जाण्यामागचं खास कारण काय आहे ते सुद्धा तुम्हाला शेअर केलं की आमच्या मम्मींचा 60वा बड्डे आहे आणि त्याची शॉपिंग बऱ्यापैकी झालेली आहे. लास्ट मोमेंटला काही गोष्टी घ्यायच्या त्याच घ्यायच्या बाकी आहेत आणि फक्त आता माझी पॅकिंग चालू आहे. तर आता मंदार तर आता 1 ते 2 महिने कंटिन्यू जाऊन येऊन असणार आहेत प्लांटवरती, म्हणजे साईटवरती 3-4-5 दिवस. तर मी एकटी कशी राहते, आर्विकचं रुटीन कसं करते आणि बाकी सर्व गोष्टी कशा हँडल करतात हे आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला. आणि आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.